कळत संध्याकाळपर्यंत कळण विषय काय आहे ती. नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत तरी विश्वास कसा ठेवायचा. आम्ही 10 महिने ठेवलेच ना विश्वास. आम्ही पहिल्यापासून सांगतो की, आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एकाएकी नाही म्हणतंय, देतो म्हणतं, एकाएकी नाही म्हणतंय. आता सगळे सोयीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले. अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्या. ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येईल, काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा. ठीक आहे, तडीच नेतो म्हणलेत ना, आम्ही विश्वास ठेवला. कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तडीशी जाहीरपणानं नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं तडीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगूत ना. पण थोडं ते तडीच नेण्याचा विषय, ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीच नेला आणि या मंत्र्यांमुळं, यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच नेला. थोडासा तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज करेल ना तडीच नेल्याबद्दल विषय. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाईम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का, किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण ग्रस्त करता, तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतील. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? या संदर्भात काहीतरी चर्चा झाली असेल टाईम बॉन्ड? आज कळत संध्याकाळपर्यंत कळण विषय काय आहे ती. नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं. रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री काय विषय थोडाच तडीच नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीच नेला म्हणून. पण आता थोडंच तडीच तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला